बाळा, थांब. हा व्हिडिओ असा सहज तुझ्यासमोर आलेला नाही. कदाचित तुला वाटत असेल की तू फक्त यूट्यूब उघडलंस आणि हा संदेश तुझ्यासमोर आला. पण बाळा, काही गोष्टी योगायोगाने घडत नाहीत. काही संदेश हे नियती तुझ्यासमोर पोहोचवत असते. आणि आज हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला आहे, यामागे एक कारण आहे. म्हणून बाळा, आज हा व्हिडिओ मध्येच सोडू नकोस. कारण कदाचित या संदेशातील एखादा शब्द तुझ्या त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर असेल, ज्याचं उत्तर तू कित्येक दिवसांपासून शोधतोय आहेस. कदाचित तुझ्या मनातील एखादी चिंता आज दूर होईल. कदाचित तुझ्या डोळ्यात आलेले अश्रू पुसण्यासाठीच माझे हे शब्द तुझ्यापर्यंत आले असतील. बाळा, मला माहिती आहे, तू बाहेरून कितीही हसत असलास तरी तुझ्या मनात काय चाललंय हे मला माहीत आहे. लोकांसमोर तू हसतोस, ठीक आहे, मी ठीक आहे. पण रात्री एकटं असताना तुझ्या मनाला किती प्रश्न सतावतात हे माझ्यापासून लपलेलं नाही. तू किती वेळा मनात म्हणालास, स्वामी, माझं कधी चांगलं होणार? किती वेळा डोळे बंद करून मला हाक मारलीस. किती वेळा तरी मला म्हणालास, स्वामी, आता माझ्यात ताकद उरलेली नाही. पण बाळा, तुझी प्रत्येक हाक माझ्यापर्यंत पोहोचली आहे. फक्त माझं उत्तर तुला लगेच ऐकू आलं नाही, म्हणून मी तुझ्यापासून दूर गेलो आहे असं समजू नकोस. कधी कधी माझं उत्तर शब्दांमध्ये येत नाही, ते एखाद्या माणसाच्या रूपाने येतं, एखाद्या संधीच्या रूपाने येतं, एखाद्या अचानक घडलेल्या घटनेच्या रूपाने सुद्धा येतं. आणि कधी कधी तर माझा हा संदेश असाच एका व्हिडिओच्या रूपाने सुद्धा तुझ्या समोर येतो. म्हणून बाळा, आज माझा एकही शब्द, एकही वाक्य असं सोडू नकोस. मनापासून ऐक. तू ज्या गोष्टींसाठी प्रार्थना करत आहेस ना, त्याबद्दल मी तुझं ऐकलं आहे. पण बाळा, पुढे काय होणार आहे हे जाणून घेण्याआधी तुला एक गोष्ट समजून घ्यावी लागेल. आणि ती गोष्ट मी तुला आता सांगणार आहे. बाळा, मी तुला सांगितलं ना, हा संदेश योगायोग नाही. तुझ्या आयुष्यात सध्या जे काही चाललं आहे ना, ते पाहून तू कदाचित खूप थकला आहेस. एकामागून एक अडचणी येत आहेत. एक समस्या संपत आहे तोपर्यंत दुसरी समस्या समोर येऊन उभी आहे. तू एक पाऊल पुढे टाकतोस आणि परिस्थिती तुला पुन्हा मागे ओढते. पण बाळा, एक गोष्ट विसरतो आहेस का? तू एकटा नाहीस. ज्या क्षणी तुला वाटतं की तुझ्या आजूबाजूने कोणीही नाही, त्या क्षणी मी तुझ्या सोबत असतो. ज्या रात्री तू रडत असतोस,
रडत रडत झोपतोस, त्या रात्रीही माझी कृपाछाया तुझ्यावर असते. तुला वाटतं की तुझ्या आयुष्यात काही चांगलं घडत नाही, पण बाळा, मला तुझ्या आयुष्याचा तो भाग दिसतोय जो तुला अजून दिसलेला नाही. तुला आत्ता फक्त अंधार दिसतोय, पण त्या अंधाराच्या पलीकडे प्रकाश आहे. म्हणून मी तुला सांगतोय, घाबरू नकोस. ज्या व्यक्तीने तुला सोडलं त्याच्या मागे स्वतःला संपवू नकोस. ज्यांनी तुझी किंमत केली नाही त्यांच्या समोर स्वतःला सिद्ध करण्यासाठी तुझं आयुष्य घालवू नकोस. आणि ज्या गोष्टी तुझ्या हातात नाहीत त्यांची चिंता करून स्वतःचं मन जाळू नकोस. कारण बाळा, तुझ्यासाठी जे लिहिलं आहे ना, ते तुझ्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. तुझ्या आयुष्यात काही लोक आले, काहींनी तुला प्रेम दिलं, तर काहींनी तुला दुखावलं. पण प्रत्येक व्यक्ती तुझ्या आयुष्यात कायम राहण्यासाठी आलेली नसते. काही लोक तुला शिकवण देण्यासाठी येतात, तर काही लोक तुला मजबूत करण्यासाठी येतात, आणि काही लोक तर निघून जातात. कारण त्यांच्या जागी माझी योजना तुझ्यासाठी काहीतरी वेगळं घेऊन येत असते. म्हणून बाळा, कोणीतरी निघून गेलं म्हणून रडू नकोस. कदाचित त्या व्यक्तीच्या जाग्यामागे माझं संरक्षण असेल. आणि आता मी तुला पुढची एक अशी गोष्ट सांगतो जी तुझ्या मनात आजपर्यंत एक प्रश्न निर्माण करत असेल. स्वामी, माझी परीक्षा का घेत आहेत? बाळा, हा प्रश्न तुला वारंवार सतावत असेल, तर तेच तुला सांगतोय. बाळा, तू मला नेहमी विचारतोस ना, स्वामी, माझ्याच आयुष्यात एवढ्या परीक्षा का? आज मी तुला याचं उत्तर देतो. बाळा, परीक्षा म्हणजे तुला शिक्षा देतोय असं नाही. कधी कधी तुझ्या आयुष्यात येणारी संकट तुझी ताकद तुला स्वतःला दाखवण्यासाठी असतात. तुला स्वतःवर विश्वास नसतो, पण मला तुझ्यावर विश्वास असतो. तुला वाटतं मी हे करू शकणार नाही, आणि मी म्हणतो, बाळा, तू नक्की करू शकतोस. तुला वाटतं माझं सगळं संपलं, आणि मी म्हणतो, नाही बाळा, नाही, तुझी सुरुवात अजून व्हायची आहे. म्हणून जेव्हा आयुष्यात कठीण काळ येतो तेव्हा लगेच असं समजू नकोस की मी तुला सोडलं आहे. कदाचित मी तुला त्या मार्गावरून दूर नेत आहे जिथे तुझ्यासाठी दुःख लपलेलं आहे. कदाचित तू ज्या गोष्टींसाठी हट्ट करतो आहेस ती गोष्ट तुझ्यासाठी योग्य नाहीच, आणि म्हणूनच मी तुला थांबवत आहे. बाळा, विश्वास ठेव. तुला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आजच मिळेल असं नाही. प्रत्येक इच्छा लगेच पूर्ण होईल असं नाही.
प्रत्येक प्रार्थनेचं उत्तर तुझ्या मनाप्रमाणे मिळेल असंही नाही, पण माझ्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या लेकराला मी कधीच वाऱ्यावर सोडत नाही. कधी उशीर होतो, पण अन्याय होत नाही. तू फक्त तुझं कर्म चांगलं ठेव. तुझ्या मनात कोणासाठी वाईट ठेवू नकोस. ज्यांनी तुला दुखावलं त्यांना माझ्यावर सोपव. तू स्वतःला सुधारण्यावर लक्ष दे. आणि बाळा, एक गोष्ट लक्षात ठेव, तुझं आयुष्य बदलण्यासाठी नेहमी मोठ्या चमत्काराची गरज नसते. कधी कधी एक छोटासा निर्णय, एक योग्य व्यक्ती, एक योग्य संधी आणि योग्य वेळी घेतलेलं एक पाऊल तुझं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं. आणि आता बाळा, मी तुला सांगणार आहे की हा संदेश तुला आत्ताच का मिळाला. यामागे तुझ्या आयुष्यात घडणाऱ्या एका मोठ्या बदलाची चाहूल आहे. तो बदल कसा ओळखायचा, काय संकेत दिसतात, हेच आता तू नीट लक्षात ठेव. मी नीट सांगतो ते पूर्णपणे ऐक बाळा. तुझ्या आयुष्यात बदल सुरू होण्याआधी अनेकदा तुझ्या मनात एक वेगळी शांतता निर्माण होते. ज्या गोष्टी आधी तुला खूप त्रास देत होत्या त्यांच्यापासून तू हळूहळू दूर होऊ लागतोस. ज्या लोकांमागे तू धावत होतास त्यांच्यापासून तुझं मन आपोआप दूर होऊ लागतं. ज्या गोष्टींसाठी तू रडत होतास त्यांच्याबद्दल तुझ्या मनात एक वेगळी स्वीकाराची भावना निर्माण होते. बाळा, ही हार नाही, ही तुझ्या आयुष्यातील नवीन सुरुवात असू शकते. कधी कधी मी तुझ्या हातातून काहीतरी काढून घेतो, कारण तुझ्या दोन्ही हातात काहीतरी नवीन ठेवायचं असतं. पण तू जुन्या गोष्टी घट्ट पकडून ठेवतोस, म्हणून तुला नवीन गोष्ट स्वीकारता येत नाही. म्हणून बाळा, जे केलं त्याच्यासाठी स्वतःला दोष देऊ नकोस. तू जे कमावलं आहेस त्यापेक्षा मोठं काहीतरी तुझ्या आयुष्यात येऊ शकतं. तू फक्त विश्वास ठेव. तुझी प्रार्थना वाया गेलेली नाही, रडणं वाया गेलेलं नाही, तुझी वाट पाहणं वाया गेलेलं नाही. तू ज्या प्रत्येक क्षणी माझं नाव घेतलंस त्या प्रत्येक क्षणी मी तुझ्या सोबत होतो. तुला माझी उपस्थिती जाणवली नाही म्हणून मी तिथे नव्हतो असं नाही. बाळा, आई आपल्या लेकराला झोपवताना पाहते तसाच मी तुला पाहतो. तुला पडताना पाहतो, तुला उठताना पाहतो. तू चुकतोस तेव्हा तुला सोडत नाही. तू पुन्हा प्रयत्न करतोस तेव्हा तुझ्या पाठीशी उभा राहतो. म्हणून आता एक काम कर. आजपासून तुझ्या मनात एक वाक्य कायम ठेव. माझा स्वामी माझ्या सोबत आहे. अडचण आली तरी म्हण, माझा स्वामी माझ्या सोबत आहे. मन खचलं तरी म्हण, माझा स्वामी माझ्या सोबत आहे. काहीच मार्ग दिसत नसला तरी म्हण,
माझा स्वामी माझ्या सोबत आहे. बाळा, आता डोळे बंद कर आणि माझं शेवटचं बोलणं मनापासून ऐक. तुझ्या आयुष्यात कितीही संकट आली तरी तू घाबरू नकोस, कारण संकटांपेक्षा तुझ्यासोबत असलेली माझी शक्ती मोठी आहे. तुला कितीही लोकांनी सोडलं तरी तू स्वतःला एकटा समजू नकोस. तुला कितीही वेळा अपयश आलं तरी तू स्वतःला अपयशी समजू नकोस. तुझ्या आयुष्यात आज कितीही अंधार असला तरी उद्याचा सूर्य उगवणार आहे. फक्त बाळा, हार मानू नकोस. मी तुला वचन देतो, तुझ्या आयुष्यात जे काही घडत आहे त्याचा अर्थ तुला आज समजणार नाही, पण एक दिवस मागे वळून पाहशील आणि म्हणशील, स्वामी, त्यावेळी मला समजलं नाही, पण तुम्ही माझ्यासाठी जे केलं तेच योग्य होतं. आणि तो दिवस नक्कीच येईल. म्हणून आजपासून तुझ्या मनातली भीती माझ्या चरणी ठेव. तुझ्या मनातलं दुःख माझ्या चरणी ठेव. तुझी चिंता माझ्या चरणी ठेव आणि मग शांत हो, कारण तुझं आयुष्य तू एकट्याने जगत नाहीस. मी तुझ्या सोबत आहे. तू जिथे आहेस तिथे मी आहे. तू जिथे जातोस तिथे माझी सावली तुझ्या सोबत आहे. तू जेव्हा मला हाक मारतोस तेव्हा तुझ्या हाकेच्या आधीच माझं लक्ष तुझ्याकडे असतं. आणि बाळा, जर हा संदेश तुझ्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर समजून घे, हा केवळ एक व्हिडिओ नव्हताच. कदाचित तुला माझी आठवण करून देण्यासाठी हा संदेश तुझ्यापर्यंत पोहोचला होता. म्हणून आता माझ्यासाठी एक छोटंसं काम कर. मनापासून म्हण, श्री स्वामी समर्थ, आणि माझ्यावर विश्वास ठेव. तुझ्या आयुष्यातील वाईट काळ कायमचा नसतो. तुझं दुःख कायमचं नसतं. तुझी परिस्थिती कायमची नसते. पण माझी कृपा, माझं प्रेम आणि माझा आशीर्वाद तुझ्यासोबत कायमचा असतो. म्हणून उठ बाळा, डोळ्यातील अश्रू पुस. पुन्हा एकदा नव्याने सुरुवात कर, कारण तुझी गोष्ट अजून संपलेली नाही. तुझ्या आयुष्यात अजून खूप सुंदर अध्याय लिहायच्या बाकी आहेत. आणि त्या प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला माझं नाव असेल, श्री स्वामी समर्थ. ज्या बाळाने हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे त्या प्रत्येक लेकरावर माझी कृपादृष्टी राहो. तुझ्या घरात सुख, शांती आणि समाधान नांदो.
तुझ्या मनातील चिंता दूर होऊन तुझ्या आयुष्यातील अडथळे दूर होत आणि तुझ्या प्रत्येक चांगल्या इच्छेला माझा आशीर्वाद लाभो. फक्त एक गोष्ट कायम लक्षात ठेव बाळा, हा संदेश योगायोग नाही, तो फक्त आणि फक्त तुझ्यासाठीच आहे. श्री स्वामी समर्थ.